नमस्कार मित्रांनो, मी आहे महादेवीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवणार आहे माशाच्या मुंडीचा रस्सा। माशाच्या मुंडीच्या कालवण करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी मोहरी आणि थोड्या मेथ्या घेतलेल्या आहेत भाजून, त्याचा कडवटपणा जाण्यासाठी भाजून घेतलेल्या आहेत। आता सर्वात अगोदर आपण दही घेतलेला आहे इथं कालवण्यासाठी बनवण्यासाठी। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, थोडस धनिया पावडर, 1 चमचा मीठ आणि हे वाटलेला मसाला आपला आणि हिरवं वाटण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याला सगळं दह्यामध्ये एकत्र करून घेऊ मिक्स असं। आता मसाले सगळे मिक्स करून घेतले दह्यामध्ये। आता ह्यामध्ये मासे ठेवू 1-5 मिनिटं मुरायला। मसाला माशाची मुंडी आहे, ह्याला असं लावून घेऊ आणि 1-5 मिनिटं ठेवून घेऊ। पातेलं गरम झालेले, आता तेल टाकून घेऊ 2 मापटे आपण। आता त्यामध्ये टाकू 1 चमचा जिरे, थोडे जिरे लालसर झाले की लसूण टाकून घेऊ लगेच। लसणाला लाल होऊन हलवून घेऊ आपण लसणाला। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकू फोडणीसाठी। लसूण लाल झाला आता हे ग्रेव्ही टाकू आपण असं त्यामध्ये, माशाला लावून ठेवलेली मुंडीला। आता फोडणी दिलेले आहे माशाच्या मुंडीला 1-5 मिनिटं शिजवून घेऊ। 1-2 कुण उकळी आली की आपण गॅस बंद करून घेऊ। मित्रांनो, तयार आहे माशाच्या मुंडीचा रस्सा असा झालेला एकदम एक नंबर झणझणीत खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।